परिवहन मंत्री ॲक्शन मोडवर गाड्या वेळेवर सोडण्यावर भर द्या. प्रताप सरनाईक यांचे आगार प्रशासनाला निर्देश. बस आगारामधून गाड्यांना लेटमार्क लागत असल्याच्या तक्रारी मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी सकाळी पहिल्याच दिवशी ठाण्यातील खोपट बस स्थानकात पाहणी केली. नालासोपारा, दापोली आणि मंडणगड या गाड्यांना तब्बल 2 तास लेट झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. यावेळी त्यांनी गाड्या वेळेवर सोडण्यावर भर देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांना गरम पाणी आणि चांगल्या सुविधा देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिलेले आहेत. परिवहन विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी सरनाईक यांनी ठाण्यात अचानक हा पाहणी दौरा केल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी चांगलीच धावपळ उडाली आहे. बस आगारात स्वच्छतागृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी खोपट आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा यासाठी काही सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही त्याची पडताळणी सरनाईक यांनी खोपट एसटी बस आगाराला भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांना गरम पाणी देता की नाही, खोपट आगारातील चालक वाहक यांच्या विश्रांतीगृहाची, स्थानकांच्या स्वच्छतेची सरनाईक यांनी पाहणी केली. या ठिकाणी अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात चालक वाहक यांना गरम पाणी देता की नाही असा सवाल त्यांनी ठाणे 2 व्यवस्थापक राहुल बोरसे यांना केला आहे. बोरसे यांनी होकार दिल्यानंतर ते दाखवण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले. प्रत्यक्षात सोलर सिस्टीमच गरम पाणी मिळत नसल्याची बाब निदर्शनास आल्यावर मंत्र्यांना खोटी माहिती का देता असा सवाल केल्यावर मात्र अधिकाऱ्यांची चांगलीच बंबेरी उडाली. सर्वच आगारांचा आढावा घेणार. दापोली आणि तिरे मंडणगड सकाळी 9 वाजताच्या गाड्या 11 वाजेपर्यंत आल्या नसल्याची तक्रार प्रवाशांनी थेट परिवहन मंत्र्याकडे केली. या गाड्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. गाड्या वेळेत सोडा, प्रवाशांच्या सुविधेकडे लक्ष द्या असे आदेशही सरनाईक यांनी यावेळी केले आहे. राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन आणि समस्यांचा आढावा घेतला जाईल यावेळी सांगितले आहे. स्थानक प्रमुख विठ्ठल पतंगे, आगार व्यवस्थापक राहुल बोरसे आणि DTO रमेश बांगल आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.